मनसेच्या उमेदवार संगीता चेंदवनकर यांच्या प्रचाराने जोर धरला असून संगीता चेंदवनकर मुरबाडमधील खेड्यापाड्यांमध्ये जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत। आमदार किसन कथोरे म्हणतात की मी महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आणतो, मात्र अनेक खेड्यापाड्यांमध्ये बघितलं तर नागरिकांसाठी मूलभूत सोयी सुविधा सुद्धा नाहीत। मग एवढे निधी आणण्याचा तरी काय उपयोग? अनेक ठिकाणी विजेची समस्या आहे, तर काही ठिकाणी नळ आहेत पण त्या नळांना पाणी नाही। 20 वर्ष आमदार असून सुद्धा किसन कथोरे यांनी विकास कामांची फक्त आश्वासने केली, मात्र कामांचा पत्त्या नाही। त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। बदलापूरमध्ये एवढं मोठं लैंगिक अत्याचार प्रकरण घडलं, त्यावेळेस सुद्धा बाकी सर्व राजकीय पुढारी हे मूग गिळून गप्प होते, एकानेही पुढाकार घेतला नाही। मात्र त्यावेळेस मनसेच्या उमेदवार संगीता चेंदवनकर या एकाकी लढत होत्या। त्यांच्या या धाडसी पुढाकारामुळेच हे प्रकरण पुढे गेलं आणि त्यामुळेच त्या 2 चिमुकल्यांना न्याय मिळाला। म्हणूनच नागरिकांच्या मनात उमेदवार संगीता चेंदवनकर यांनी जे धाडसी कृत्य केलं त्यासाठी त्यांना आपण प्रतिसाद दिला पाहिजे। म्हणून स्वयंप्रेरणेने नागरिकांकडून त्यांना आपल्या सोसायटीमध्ये बोलावलं जात असून त्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर। नमस्कार।